थैंक यू धीरज सर. आज ॲप्टेट एज्युटेकमध्ये पोटे पाटील कॉलेजचे HOD शाह सर, तसेच राऊत सर आणि आमच्या पाखी मॅडम, धीरज सर, गजानन सर आणि सर्व उपस्थित तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या सरांचं पण इथे स्वागत करतो आहे आणि तुमचं पण. मला आज खरोखर म्हणजे आनंदाचा दिवस आहे. आनंदाचा दिवस तर त्या दिवशी पण होता ज्या दिवशी तुमच्या इंटर्नशिपची सुरुवात झाली. आज त्या इंटर्नशिपचा समारोपाचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमचा सेंड ऑफ होतो आहे, सोबतच तुम्हाला तुम्ही केलेल्या कार्याचं एक प्रमाणपत्र पण दिलं जाणार आहे. हे सर्व काही तुमच्या पुंजीला तुमच्या दप्तरी राहणार आहे. सर्टिफिकेट राहील, ते उपयोगी येईल. तुम्ही इथे शिकलात, जे आम्ही लोकांनी तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न केला, ते एक आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही पूर्ण केलं. आणि ते पूर्ण करण्यासाठी शाह सरांनी आणि राऊत सरांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा खरोखर ऋणी आहे. कारण ही सुरुवात होती या इन्स्टिट्यूटची आणि कुठल्याही सुरुवातीच्या भागामध्ये ज्यांची ज्यांची मोलाची मदत ठरते ती खूपच मोलाची असते, त्या अमूल्य असते, त्याचं मोलच नाही करता येत. तर तुम्हाला या बाबतीमध्ये जे काही आम्ही इथे शिकवलं ते तुमच्या गाठीशी आहे आणि मला नाही वाटत की मी परत तेच शब्द तुम्ही असं करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, हे परत आज तुम्हाला सांगायची गरज नाही असं मला वाटतं. कारण ज्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही माझ्यासोबत होता, त्या 2 महिन्यामध्ये जे काही मी आणि माझे कलिग्स धीरज सर, गजानन सर, पाखी मॅडम, सर्वांनी जे काही तुम्हाला शिकवलं, तर पुन्हा यांनी हे चांगलं शिकवलं, ते चांगलं शिकवलं, हे तर तुम्ही मलाच फीडबॅक दिलेला आहे, त्यामुळे तोही एक मला आनंद आहे. पण तरी पण एक वाक्य मी पुन्हा रिपीट करतोय, ते शाह सर पण बोललेत, त्या गोष्टीचा सारांशच आहे. राऊत सर बोललेत, त्या सर्वांचा एक सारांशच आहे. जेव्हा तुम्ही इथे शिकत होता त्यावेळेस जी मेडिटेशनने सुरुवात झाली, पण मेडिटेशनचा अर्ध्या तासाचा आपला 2 तासाचा क्लास संपल्यानंतर कॉर्पोरेट जगामध्ये काम करताना बिझनेस मॅनेजमेंट किंवा बिझनेस डेव्हलपमेंट कशा तऱ्हेने करायचं किंवा कसं होतं हे एक मी तुम्हाला शिकवलं आहे. बरोबर आहे की नाही? शिकवलं. हे जे बिझनेस मॅनेजमेंट आहे, सर बोललेच बघा की पुस्तकाच्या बाहेरचं असतं. मी तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचं शिकवलंय, जे प्रत्यक्षात बिझनेस कसा करायचा असतो. अनेक पैलूमध्ये नुसतं मार्केटिंग हाच विषय नव्हता, फायनान्स सुद्धा होता. मी हे जाणून बुजून तुम्हाला म्हणजे रिकवर व्हायसाठी खरोखर विसरलात की काय त्यासाठी म्हणजे बोलतोय आहे ना, बरोबर? हां. आणि त्यानंतर एक अजून तुम्हाला सांगितलं होतं की आत्ता मध्ये काही धीरज सरांनी काही वाक्य उच्चारलेत, राऊत सरांनी पण विचारलं, तसं पुढच्या आयुष्यामध्ये तुमच्या प्लेसमेंटसाठी ही इन्स्टिट्यूट तुमच्या सोबत आहे. हे पूर्वी सांगितलं, आज परत तुमच्या समारोपाच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की हे इन्स्टिट्यूट ॲप्टेट इन्स्टिट्यूट, ॲप्टेट एज्युटेक अकॅडमी, तसेच ॲप्टेट HR सोल्युशन्स ही आपली प्लेसमेंट विंग, दुसरे ठोकसे पाटील बिल्डकॉन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड हे पॅरेंट संस्था, ही तुमच्या प्लेसमेंटसाठी सदैव तुमच्या सोबतीला आहे. तुम्ही केव्हाही तिला आवाज देऊ शकता.
हे पूर्वी सांगितलं होतं, आज परत सांगतो की तुम्ही विसरू नये यासाठी. पण हे कार्य कुठेही करताना ज्या कंपनीमध्ये तुम्ही जाल किंवा इथे याल, या कंपनीचे दार तुमच्यासाठी सदैव उघडे आहेत. पण जिथे कुठे जाल ते काम अगदी मनापासून करायला पाहिजे. जसं सर बोललेत की कॉर्पोरेटमध्ये 12 तास काम करावं लागतं. तुम्हाला हा धडा पण दिला गेला कारण तुम्ही थोडे ढेपाळले होते मध्ये. सकाळी 10च्या ऐवजी आम्ही 12 वाजता आलो तर नाही चालणार का, संध्याकाळी 6:30च्या ऐवजी 4 वाजता नाही गेलो तर चालणार का. चालते ना, काय फरक पडतो आम्हाला? ना मला फरक पडत, ना शहा सरांना फरक पडत, ना राऊत सरांना पडणार, ना आमच्या धीरज सरांना पडणार. त्यांचे पगार सर्वांचे सेफ आहेत. तुम्ही आले काय आणि गेले काय, काही कोणाला फरक पडणार नाही आहे. आणि मला यासाठी फरक नाही पडत कारण तुम्ही जेव्हा इथे आलात तेव्हा मी यासाठी तुम्हाला बोलावलेलं होतं की मी तुम्हाला काहीतरी द्यावं, तुमच्यापासून घ्यावं यासाठी नाही. तुम्हाला काहीतरी इथून मिळावं यासाठी तुम्हाला मिळालं. काहीतरी म्हणजे काय, ते नुसतं ते स्टायपेंडचे 3000 रुपये मिळायसाठी द्यायसाठी म्हणून थोडं बोलावलं होतं. आणि 3000 रुपये ते देतो असतं तुम्हाला तर एक जस्ट चॉकलेट आहे, त्याला काही अर्थ नाही. त्या 3000 रुपयाला काहीही मिनिंग नाही. हे एक सर्वसाधारण सर्वीकडे एक आठवण म्हणून असावी. तुम्ही इतके दिवस आलात, पेट्रोल खर्च झाला आहे आणि ना काही तुम्ही केलेल्या कामामधून कंपनीला खूप मोठं प्रॉफिट झालं आहे, तुमच्या मेहनतीमधून खूप मिळालेलं आहे. मग इथे अरे 13 लोकांनी 2 महिने काम केलं या कंपनीमध्ये, मग 2 महिन्यामध्ये यांनी 25-30 लाखाचं 50 लाखाचं तर काम करून टाकलं, इतके पैसे वाचलेत कंपनीचे. मग त्याच्यामध्ये काहीतरी द्यायला पाहिजे. तर काय फक्त चॉकलेट म्हणून आपण 3-3 हजार रुपये द्यायचे, 39,000 म्हणजे 50 लाखाचं काम 39,000 रुपयामध्ये. असं काही झालं का? नाही ना. हां, पण तरी पण हा एक आदर असतो, सन्मान असतो. हा इंटर्नशिप या शब्दाचा सन्मान आहे. बाकी त्या रकमेलाही किंमत नाही, त्या देण्यालाही काही अर्थ नाही. फक्त तो सन्मान आहे तुम्हा सर्वांचा. दुसरा भाग मी तुम्हाला एक अजून बोललेलं होतं, ते परत एकदा रिपीट करतो आणि बाकी फारसं बोलायचं गरज नाही. मग तुम्हाला एक मी सांगितलं होतं की तुम्हाला असणाऱ्या अडचणी, तुम्हाला असणारे हर्डल्स, तुम्हाला असणाऱ्या चिंता ज्या तुम्हाला सतावत असतील किंवा जिथे तुम्हाला तुमच्यासमोर अडचण वाटत असेल, त्या सर्व निगेटिव्हिटी तुम्हाला देऊन टाकायची आणि इथून जाताना अगदी कोरं करकरीत होऊन नव्या जोमाने, नव्या उत्साहाने पुढचं भविष्य तुमचं सुकर करायचं. या कॅम्पसच्या बाहेर निघाल्यानंतर तुमच्या मनात कुठलीही अडीअडचण, चिंता ही ठेवायची नाही, ती इथेच ठेवून द्यायची. आणि त्याही नंतर जर का तुम्हाला पुढे जाऊन वाटलीच तर माझ्याजवळ येऊन जायचं आणि सांगायचं की सर तुम्ही सांगितलं होतं पण तरी मी हतबल आहे, मला असा प्रॉब्लेम सतावतो आहे. त्यावेळी सुद्धा मी तुमच्यासाठी उभा आहे इथे. आहे आठवण? आज रिपीट केलंय आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं किंवा तुमच्या डोक्यामध्ये विचार येतील त्यावेळी हे माझे शब्द रिपीट करायचे आणि तुमच्या सर्व आयुष्याचं सुकर करण्यासाठी मी इथे आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जय हिंद, जय भारत, जय हिंद. एकदा सर्वजण उभे व्हा.